पप्पांची बॅटिंग येईल. मुलं आले तिकडे पप्पांची बॅटिंग बघायला. आता तर चेंडू या ठिकाणी पाच झाला तर ऑफस्टंपच्या थोडासा किंचित बाहेर जाणारा फलंदाजाला चकून जाते. बाकीचं काम यष्टीरक्षक करतायत. बलकृष्ण पाटील राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो गलीमध्ये. एक धाव येते आणि एक डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाते. पंच अजय किनी आणि या एका धावांना संघाची धावसंख्या श्री गणेशा होतोय. अमोल वेतुस्कर यष्टीरक्षक मीरा भाईंदर परिसरातील एक नामांकित यष्टीरक्षक म्हणून गणला जातोय. आता चेंडू लॉप करायचा होता. चारची कडा वरची कडा घेऊन डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. थर्ड मॅन रिव्हिजनमध्ये आणि एक धाव पूर्ण होते. या एका धावना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 2 या धावसंख्येवर. मित्रांनो या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचं उद्घाटन ठाणे जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते परशुरामजी म्हात्रे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. चेंडू जातोय तो फाईन लेगला. दोन धावा येत आहेत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होती ती 4 या धावसंख्येवर. 4 रन्स विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक हाताला जात आहे. तसंच व्यासपीठावर विराजमान मीरा भाईंदर उपशहर प्रमुख विलाजी राऊत साहेब यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जातोय तो गलीमध्ये. एक धाव पूर्ण होते. पाहायचा दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होईल. 2 धाव होतात पैकी व्यवस्थित येत नाही आहे. मात्र शेवटच्या क्षणी पॅकअप केले जाते. 2 धाव येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 6 या धावसंख्येवर. षटक सुरू आहे. पहिलं धावसंख्या आहे ती बिनबाद 6. कालचा दिवस जर पाहिलं मनीष तर अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजनाबरोबर जे पाहायचं झालं तर प्रत्येक सामने जे सुरुवातीपासून पहिल्या उद्घाटन सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत 5-5 षटकांचे खेळले गेले आणि खेडीमेलीच्या वातावरणामध्ये कालचे सामने झाले. आता चेंडू बॅक टू द बॉलर कदाचित झेलचीचा एक मोका होता त्या ठिकाणी मात्र सुटला जातोय. षटक संपतोय. पहिलं धावसंख्या आहे ती बिनबाद 6. एक चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी स्वतः संगणक शशिकांत वर्तक व उमेशी यांच्या मार्फत. वाघबिल संघ या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वाघबिल वर्सेस एक्सर ए आला असेल तर त्याने आपण आल्याची नोंद करा मित्रांनो. षटक संपते. पहिलं धावसंख्या आहे ती बिनबाद 6. नंबर 2 ला गोलंदाजासाठी येतात मुकेश. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. उंच पुरा गोलंदाज मजबूत बांधा सराव करतोय मुकेश. डीप पॉइंट आहे. कव्हर आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. वाइडिश मिड ऑन आहे. डीप फाईन लेग आहे. डीप स्क्वेअर लेग आहे आणि डीप मिड विकेट. आताचा खोलवा टप्प्याचा चेंडूला खोदून काढता. चेंडू जाते तो लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. उमेश म्हात्रे स्वतःच्या होम ग्राउंडवर दाखवून देतात आपल्या प्रेक्षकांना, दाखवून देतात आपल्या गावकऱ्यांना बॅटमधून निघालेला पहिला चौकार उमेश यांच्या आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडूला मारायचा होता ऑन साइडला पण जास्त बाहेर गेला. अग्रिकोळी समाज मंडळाचे सचिव आणि आमचे जवळचे मित्र आदरणीय सन्माननीय भगवानजी पाटील साहेब यांना विनंती करतोय व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू पडतोय तो नो मॅच मध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धाव येत आहेत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 13 या धावसंख्येवर. एक चांगली सुरुवात. एक घनघनाटी सुरुवात या ठिकाणी स्वतःच्या होम ग्राउंडवर उमेश आणि शशिकांत वर्तक यांच्या रूपानं. जबरदस्त असं आयोजन, जबरदस्त असं नियोजन. आताचा खोलवा टप्प्याचा चेंडू. एक प्रप्रतिम चेंडू आणि नक्कीच बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला असता चौकार किंवा षटकार बसू शकला असता मात्र चेंडू जाते तो निर्धाव.
मुकेश एक चौकार बसला होता आपल्या षटकामध्ये त्यांना. प्रेक्षक त्या ठिकाणी चालत. मित्रांनो लवकर जा, जेणेकरून तुमच्या अंगाला जर चेंडू लागला तर लवकर जा मित्रांनो. नक्की जा ना, सुट्टीचा दिवस, आज मोज मजा. इथे बँड पथक आलेला आहे, डीजे आहे, तर याचा एक कमतरता आहे तो आमचा गिटार वादनवालाचा. आताचा चेंडू या ठिकाणी पाहता झाला तर चेंडू येतो तो लॉंग ऑफ रिव्हिजनला आणि या ठिकाणी मात्र बाद होतोय, उमेश बाद होतोय. पेंकरपाडा संघाचा पहिला मोरा बाद होतोय उमेश. एकच वादा आमचा भगवान दादा व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. आमच्या आग्रेकोळी मास्टर पेंकरपाडा मास्टर तर्फे आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मोहन पाटील नवीन फलंदाज. एक जबरदस्त असं स्पर्धा आणि कालचं जेवण जर पाहिलं अतिशय उत्कर असं जेवण होतं. संध्याकाळी चहा होता. सकाळचं जर पाहिलं तर प्रभाकरभाई न्याहारी सुद्धा ठेवलेली होती, आज सुद्धा न्याहारी ठेवलेली आहे. म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजनामध्ये बोलायचं झालं तर तुमच्या या गावचे ग्रामस्थ खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. मोहन पाटील यांच्या प्रत्येक षटकाराला पियुष म्हात्रे प्रियेश म्हात्रे यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू येते तो ऑन साईडला. एक धाव पूर्ण होते पाहायचा, दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन विकेट. काय रनअप असेल या दोघांचा. एकीकडे पाहायचं झालं तर शशिकांत वर्तक साहेब 50 ज्यांनी उलटलंय आणि आज जर खरंच यंग पिढी तुम्हाला जर पाहायचं असेल तर ही रनिंग बिटवीन पहा. तर यस शशिकांत वर्तक साहेबांचं जर वय पाहिलं तर आमचे साथ कोण तुमचं नाव राजू यांच्याकडून माहिती आहे वय वर्ष 55 आणि 22 वर्षाचा खेळ दाखवलाय त्याने यंग पिढीला. यस भगवान पाटील साहेब. तर 2 धाव येतात आणि या 2 धाव संघाची धावसंख्या होती ती 15 धावसंख्येवर. आता चेंडू पुन्हा एकदा जाते ऑन साईडला. 1 धाव पूर्ण होत आहे आणि या ठिकाणी मात्र बाद होत आहे जेलची 4 रुपयाने. शशिकांत वर्तक बाद होत आहे. धन्यवाद ब्रॉस बँड पडत. मागच्या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार राहिला होता, तर आम्ही त्या पुरस्काराच्या दिशेने वळतोय. मागच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर या पुरस्कारावर आपलं नाव कोरलेलं आहे. उमेदमान मास्टर्स संघाचा खेळाडू हरेश घरत. हरेश यांनी यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घ्यायचा आहे. हरेश यस पंच. हरीश घरत यानंतरचा जो पुढचा जो सामना झाला होता त्यामध्ये सामनावीर म्हणून घोषित झालं आहे. तर मी या ठिकाणी तर सन्मानित केलं जाते त्या ठिकाणी प्रभाकर भाई यांना मी विनंती करतोय सामनावीरचा टी शर्ट आणि चषक देऊन. अच्छा तरे सर, विशू तरे यांचे वडील आहेत. काय नाव?
नाव काय सन्मानित केलं जात आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो. तर पुन्हा वळूया आपण चालू सामन्याकडे. नंबर 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला का? 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या आहे ती कोण कोण दोघं मिळून काय काय नाव. तर नक्कीच या ठिकाणी मनोज पाटील आणि मोहन पाटील हे दोन्ही खेळाडू आहेत. या ठिकाणी प्रभाकर भाई ठाणे जिल्हाध्यक्ष यांचे दोन्ही मेहुणे आहेत आणि नक्कीच मेहुण्यांची मॅच आहे त्यांना बघायला आवडेल. कारण की चौकार आणि षटकार कुठल्या माझ्या मेहुण्याच्या बॅटमधून पहिला येतोय. आतुरता असेल प्रभाकर भाई तुम्हाला, आतुरता असेल सर्व प्रेक्षकांना आणि आतुरता असेल आमच्या समालोचक कक्षाला सुद्धा. मनोज पाटील प्रत्येक षटकाला 200 रुपये. तानाजी पाटील नाही 3 षटक लागोपाठ मारले तर 1000 रुपये. तानाजी पाटील हा भाई हा भाई 15 षटकाराला मोहन म्हात्रे स्थानिक नगरसेवक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तानाजी पाटील वाघबील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. आणि हा षटकारांची जर हॅट्रिक मारली तर 1000 रुपयाचं पारितोषिक मनोज पाटील साठी. मित्रांनो हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि नक्की तानाजी पाटील यांचे जावई आहेत. षटकाराला हॅट्रिकसाठी त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. तसंच स्थानिक नगरसेवक सन्माननीय मोहनजी म्हात्रे साहेब यांच्याकडून षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. अमोल वेतोस्कर आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन येत आहेत. ओमरमध्ये घोडदेव संघाकडून 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या ती 2/16. एक जबरदस्त असं आयोजन आजच्या दिवसातील मित्रांनो. पहिल्या फेरीतील 3रा सामना खेळला जातोय. अमोल वेतोस्कर आता चेंडू 7 त्रिपळला चित होत आहेत. या ठिकाणी बाद होतोय. 3रा मोरा बाद होतोय. नवीन फलंदाज येत आहेत गणेश पाटील. 3 फलंदाज वाजवत आहेत. मोहन पाटील बाद होत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहे नवीन फलंदाज गणेश. संघाची धावसंख्या ती 16. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. सुरुवात मात्र 3ऱ्या षटकापर्यंत चांगली झाली आहेत. मात्र गडी 3 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत ते पेंकरपाडा संघाचे. अमोल वेतोस्कर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पॉइंट आहे कव्हर आहे. कव्हरला नितीन अलवे. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा होता तर कार्पेट ड्राईव्ह होते. त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये चेंडू जातोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू पकडला जातोय. तत्पूर्वी 2 धाव पूर्ण करत आहेत आणि या 2 धावनं संघाची धावसंख्या वाढून होते ती 3/18. नक्कीच 5 षटकांचा खेळ पूर्ण होईल तेव्हा पंकेरपाड्याच्या संघासमोर 45 ते 50 धावा यायला पाहिजे जेणेकरून गोलंदाजांना एक मुभा भेटली जाईल गोलंदाजी करताना. आता चेंडू या ठिकाणी पास झाला तर चेंडूला कट केला जाते. चेंडू जातो तो पॉइंटला. 1 धाव पुन्हा होते. पाहिजे 2ऱ्या धावसाठी आणि 4 धावा. वॉट अ शॉट. गणेश पाटील यांच्या बॅटमधून निघालेला चौकार. 4 धावा संघाची धावसंख्या वाढून होते ती. हॅलो अमोल वेतोस्कर पुन्हा एकदा गणेश यांच्या साडी. आता चेंडू आणि या ठिकाणी मात्र फेकी व्यवस्थित जात नाही आहे. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 24 या धावसंख्येवर.
म्हणजे जी गती जे पिंकरपाडा संघाची जी धावामागे कमी होती, 3 फलंदाज बाद झाले हरकत नाही, पण गणेश यांनी पाहिलं आमची धावांची सरासरी या ठिकाणी कमी आहे, स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतोय, 40 ते 45 50 धावांचा पल्ला मला गाठवायचा आहे आणि नक्कीच त्यांनी धावपत हलत ठेवलेला आहे. धावा होत आहेत त्या 3/24, तिसरं षटक मार्गस्थ. आता चेंडू या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक होतोय, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये, पंच एक धाव घोषित करतायत आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 25 या धावसंख्येवर. षटक संपतंय, तिसरं धावसंख्या आहे ती, म्हणजे निम्मा अर्धा पल्ला जो गाठलेला आहे, जे आपण 50 धावांचं जे टार्गेट पाहणार होतो त्याच्यामध्ये जर अर्धा पल्ला गाठलेला आहे तो पेंकरपाडा संघानं, मात्र 18 चेंडूला त्यांना सामोरं जावं लागलं. आता पाहायचं झालं तर शेवटची 2 षटकं बाकी आहेत, 2 षटकामध्ये पाहायचं झालं तर हाणामारीची 12 चेंडू बाकी आहेत, 12 चेंडूमध्ये 25 ते 26 धावा यायला पाहिजे पेंकरपाडा संघासमोर. तर पाहायचं आलेली वेळ सांगेल, आलेले चेंडू सांगतील. तर नंबर 4ला गोलंदाजसाठी येतोय आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन प्रमोद पाटील. आता कुठे बांधून ठेवलं पाहिजे, अमोल वेतोसकर एक विचार करत असेल की 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 25 धाव गेलेले आहेत, हाणामारीची षटकं आहेत, स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतात, त्यांना डावपेच इकडचे माहिती आहेत, मात्र त्यांना कुठल्या प्रकारे बांधून ठेवायला पाहिजे. आणि पाहायचं नंबर 5ला गोलंदाजसाठी कोण येत असेल. नंबर 4ला तत्पूर्वी गोलंदाजसाठी येते तो प्रमोद पाटील. खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गणेश. नॉन स्ट्राईक लोब आहे तो मनोज. नक्कीच दोन्ही खेळाडूंची, दोन्ही फलंदाजी सल्लामसलत झाली असेल की आपल्याला जास्तीत जास्त धावा थांबवायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 25 धावा येणं गरजेचं आहे या ठिकाणी. आताचा खोलवट डब्याचा चेंडू खोदायचा होता त्यांना, मात्र मिस टाइम स्ट्रोक होत आहे. चेंडू आणि चेंडूफली यांचा काय संघर्ष होत नाहीये, निर्धाव जातोय चेंडू. वसई विरार पट्ट्यातील आणखी एक समालोचक आमचे जवळचे मित्र कैलास पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. समालोचक कक्षातर्फे आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. हॅपी न्यू इयर पाटील. प्रभाकर भाई, मोहन भाई, तुमच्या माहितीसाठी बोलायचं झालं तर घोडबंदरमध्ये सामना सुरू होता, पेंकरपाडा संघ खेळत होता, जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता होती, 1 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती आणि याच खेळाडूंनी षटकार मारून आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं अमित पाटील. आणि नक्कीच गरज आहे आता अमित पाटील यांची संघासाठी. नॉन स्ट्राईक क्लब आहे मनोज पाटील आणि स्ट्राईक घेतोय नवीन फलंदाज अमित पाटील. आता चेंडू या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक होत आहे, बाकीचं काम एसटी रक्षक करतात, निर्धाव जातोय चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन पुन्हा आम्ही वारंवार या ठिकाणी म्हणतोय शशिकांत वर्तक आणि त्यांच्या सहकार्यामार्फत यंग पिढी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने. त्याचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. षटक संपतंय का? नाही माफ करा बोल्ड होत आहेत साहेब, त्रिफळा चित बाद होत आहेत. म्हणजे आम्ही तर यांची फलंदाजी आम्हाला पाहिजे होती स्वतःच्या ग्राउंडवर, तर बाद होत आहेत. नवीन फलंदाज या ठिकाणी प्रशांत वर्तक. भरपूर दिवसापासून या खेळाडूला आम्ही पाहिले, घातक फलंदाज आहे. प्रथम मीरा संघातून आपलं नेतृत्व करत होते, एक घातक फलंदाज आहे प्रशांत वर्तक आणि नक्कीच आता संघाला गरज आहे घातक फलंदाजी. आता चेंडू या ठिकाणी थोडेसे बीड होत आहे, चेंडू जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये, 1 धाव येत आहे आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 26 या धावसंख्येवर. प्रशांत वर्तक यांनी 2 षटकार मारले तर राजा घरात मीरा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच आपल्या मित्रासाठी एक सुवर्ण संधी दिली आहे राजा घरत यांनी आणि राजा घरत यांनी या स्पर्धेसाठी या मैदानासाठी खूप मेहनत सुद्धा केलेली आहे. आम्ही पाहतो नेहमी जेव्हा त्यांना फोन करायचो तेव्हा आम्ही मैदानात आहोत.
आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू येते ऑन साईडला एकदा पूर्ण होत आहे आणि एका धावना संघाची धावसंख्या होते ती 27 या धावसंख्येवर. हॅलो आणि नक्कीच जावई आहेत बोलते आमचे ते राजा घरत यांचे जावई आहेत. राजा घरत यांच्या भाचीबरोबर त्यांचा विवाह सोहळा पूर्ण झाला होता. त्यांचे जावई आहेत. प्रमोद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू क्रॉस लाईन मधून खेळतायत. दरम्यान चेंडू पार आदला होता. लेग बिफोर विकेटची अपील केली होती त्या ठिकाणी, मात्र अपील फेटाळून लावतात. एक धाव येते आणि एक धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती 28 या धावसंख्येवर. मंगेश कमलाकर पाटील यांच्या मार्फत 2 षटकार मारले. 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, क्या बात आहे मंगेश भाऊ. आणि कुठलाही खेळाडू असो, असं नाही का प्रशांतच असू दे, कुठल्याही खेळाडूने जर 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. पाच बाद 28 शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये एक सुवर्ण संधी सुद्धा दिलेली आहे मंगेश भाऊ यांनी. 2 षटकार जर खेळाडूंनी मारले तर 2 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. शशिकांत भाऊ, हो शशिकांत भाऊ. तर गोलंदाजसाठी नितीन आलवे आणि नितीन आलवेने जर आपली हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली तर नंदलाल तर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे एका ठिकाणी पास झालं तर गोलंदाजीवर पैसे लावलेले, एका ठिकाणी पास झालं तर फलंदाजीवर सुद्धा पैसे लावले. क्या बात आहे नितीन अलवे. फिरकी गोलंदाज, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू येते तो सीमा रेषेच्या बाहेर 4 राऊंडसाठी. नितीन अलवे आता फुलटा चेंडू बोलून खेळता. चेंडू जातोय तो ऑन साइडला. दरम्यान 4 धावाच्या 2 चेंडूवर 2 चेंडूवर 8 धावा येतात. मात्र बँडवाले भडकले. 2 चेंडूवर 2 चौकार आले. 8 धावा आल्यात आणि 8 धावांना संघाची धावसंख्या होती ती 36 धावसंख्येवर. यश मिनिस अजून किती चेंडू शिल्लक आहेत? अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. जेवण्याची व्यवस्था सुरू झालेली आहे मित्रांनो. तर कोण लवकर खेळून झाले असेल तर त्यांना विनंती करते जेवण उरकून घ्या. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर थोडासा मिस टाइम स्ट्रोक होते, मात्र चेंडू आवाक्या बाहेरचा होता. पंच अजय किनी वाईट घोषित करतात. अवांतर धावेनं का होईना संघाची धावसंख्या होते ती 37 या धावसंख्येवर. आमचे अजून साथी कॉमेंटेटर मुंबई परिसरातील रुक्षण ठाकूर सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नितीन अलवे फिरकी गोलंदाज. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर शॉर्ट प्लेन गेंद ती, परंतु अवाक्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट आणि अवांतर धावेनं संघाची धावसंख्या होते ती 38 या धावसंख्येवर. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर पुन्हा एकदा आपली लाईन लेंथ पूर्ण सरळ रेषेमध्ये आणताना पाहिलं नितीन यांनी जर पाहिलं का की नक्कीच माझ्या हातून ज्या 2 चुका झालेल्या आहेत का त्या मी भरून काढीन आणि दाखवल्या त्यांनी. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू येते तो कव्हरला. 1 धाव पूर्ण होत आहे. पाहायचा दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होत आहे आणि चेंडू पोहोचेपर्यंत मात्र 2 धावा जात आहेत. या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 40 या धावसंख्येवर. मग शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे पेंकरपाड्याच्या संघासमोर जे 45 ते 50 धावांचं आव्हान पाहिजे होतं ते पूर्ण करतायत का पाहायचं आहे. शेवटचे 2 चेंडू संघाची धावसंख्या आहे ती 5 बाद 40. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर स्क्वेअर लेग पंचाच्या पाठीमागे चेंडू जातो. अमोल वेतोस्कर चेंडूच्या खाली 1 धाव पूर्ण होते.
दुसऱ्या धावेसाठी जातात. 2 धावा पूर्ण करतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 42 या धावसंख्येवर. एकच धाव येते, डिक्लेरेशन झोन मध्ये गेले. येस, एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 41 या धावसंख्येवर. एकदा सांगा. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 42 या धावसंख्येवर. नक्कीच जर डायरेक्ट चेंडू गेला असता डिक्लेरेशन झोन मध्ये तर एकच धाव मिळली असती, मात्र चेंडू हाताला लागून जाते म्हणून 2 धावा येतात. या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 42 या धावसंख्येवर. दीपक भंडारी सॅक्सोफोन घेऊन दीपक भंडारी सुद्धा रेडी आहेत या ठिकाणी. वादकाचं जर बोलायचं झालं तरी वादकाचं माहेरघर म्हणायला हरकत नाही आहे. अरे यार मग या ठिकाणी डीजे एक ठिकाणी आहे, एक ठिकाणी लाईव्ह बँड पथक आलेलं आहे. एकच धाव जाते. तर संघाची धावसंख्या होती ती 41. शेवटचा चेंडू मैदानामध्ये. तर नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जातोय तो आणि तत्पूर्वी 2 धाव पूर्ण होतात. या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 43 या धावसंख्येवर. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि या ठिकाणी पेंकरपाडा संघाच्या धावा पूर्ण होत आहेत 5 बाद. धावसंख्या झालेल्या आहे ती म्हणजेच 43 धावा आणि 44 धावा करण्यासाठी दिल्या जात आहेत. हॅलो पेनकरपाडा या संघाकडून गोडदेव या संघाला. तत्पूर्वी आम्ही वळतोय NS भाईंदर संघाचे खेळाडू दीपक भंडारी यांच्याकडे आणि दीपक सर एक सुमधुर संगीत आपल्या समोर घेऊन येत आहेत. हॅलो, आगरी कोळी सामाजिक संस्था संघटनेचे अध्यक्ष
धन्यवाद. नक्की दीपक सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण ही कॅसेट नव्हती, इथे लाईव्ह दीपक भंडारी मॅन फ्रॉम भाईंदर संघाचे खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण एक सुमधुर संगीत इथे ऐकलं. तिथे आगमन झालेलं आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि पुढील सामन्याच्या दिशेने वळतोय. धावसंख्या आपण पाहिली स्कोरबोर्डवर तर जवळपास 43 धावा झालेल्या आहेत. 44 धावा जिंकण्यासाठी देत आहेत पेनकरपाडा संघ उमरमध्ये गोडदेव संघाला. आणि ज्यावेळेस पुढील इनिंगची सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोनवर येतील या नगरीचे समालोचक विवेक तुरे सर. धन्यवाद रावसाहेब. यापूर्वी या सामन्याचं समालोचन करून आपलं भरपूर मनोरंजन केलं होतं ते श्री नंदलाल तरे साहेब यांनी. हो. या ठिकाणी पेणकरपाडा संघानं प्रथम फलंदाजी करताना एक आव्हानात्मक धावसंख्या उभारलेली आहे. सुरुवातीला थोडीशी खास धावसंख्या उभारता आली नव्हती, मात्र शेवटच्या षटकामध्ये एक चांगला आकार देऊन एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या उभी केलेली आहे ती पेणकरपाडा संघानं आपल्या स्थानिक मैदानावर. पाहूया होम ग्राउंडवर खेळतायत आणि निश्चितच इथे बसलेले सर्व प्रेक्षक पेणकरपाडा संघाकडून फार मोठ्या अपेक्षा घेऊन आहेत. या अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यावर बाळगून प्रथम षटक घेऊन येत आहेत ते शशिकांत वर्तक साहेब पेणकरपाडा संघाकडून. साई दत्त मास्टर्स पेणकरपाडा वर्सेस घोडदेव असा हा सामना. अत्यंत सुरेख मैदान, जबरदस्त प्रेक्षक वर्ग आणि या सुंदर वातावरणामध्ये हा खेळ सुरू. शशिकांत वर्तक आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन त्यांच्या समोर आहेत ते अमोल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत आणि लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढले चेंडू. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण तरी सुद्धा एक धाव पूर्ण आणि एका धावेवर चांगली सुरुवात होती ती गोडदेव संघाची. जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान म्हणजे प्रति षटक जवळजवळ 9 धावा या गतीनं धावसंख्या उभी करायची आहे ती गोडदेव संघाला. आणि जर आपल्याला जिंकायचं असेल तर याच धावसंख्येवर अंकुश लावायचा आहे तो पेणकरपाडा संघाला. पुढचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने खेळून काढतोय अमित धावतोय. पाहूया एक सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी मनोज यांच्याकडून. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती बिनबाद 2 चेंडू आणि ती धावसंख्या होती ती बिनबाद 2. पेणकरपाडा संघाला एक संयमी गोलंदाजी करावी लागेल. वाईड नो आपल्याकडून जाणार नाही याची खबरदारी त्यांना या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि पुन्हा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू सुंदर त्या खेळून काढलाय. गुड रनिंग बिटवीन दिस विकेट बिटवीन दिस टू, ॲडिंग 1 टू द स्कोर अँड द स्कोर इज 3 विदाउट लॉस आफ्टर 3 balls ऑफ द फर्स्ट ओव्हर. व्हेरी वेल स्टार्ट बाय गोडदेव. आणि पहिलं षटक खरोखर संतपणे खेळून काढणंच चांगलं असतं आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी काही अडचणींमुळे आम्हाला काही गोष्टी दिसू शकत नाहीत आणि या ठिकाणी एक सुंदर क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव पूर्ण. एक धाव घेण्यापासून मात्र वाचू शकलेलं नाही. दरम्यान 4 चेंडूंवर 4 धावा. एक चांगली टिचून गोलंदाजी शशिकांत वर्तक यांची. निश्चितच बऱ्याच वेळा मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले शशिकांत वर्तक आणि ज्यावेळी शशिकांत वर्तक हे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतात खरोखरच त्यांच्या घरी सुद्धा त्यांना एक दीर्घ बहुमान मिळतो. कोणी पण हॅट्रिक मारली परिमल खरवा यांच्याकडे 3000 आणि बघा पेणकरपाडा गोलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी. परिमल खाटवा साहेब यांच्याकडून कोणताही गोलंदाज हॅट्रिक घेतोय तर त्यासाठी रोख 3000 रुपयांचं पारितोषिक. जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून झाल्या पाहिजे दिलदार प्रेक्षकांसाठी, दात्यांसाठी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी विकेट घेण्याची संधी अजय घर त्यांच्याकडे होती मात्र संधी चुकलेली आहे. लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 6.
आणि दरम्यान षटक संपलेले अत्यंत उत्कृष्ट षटक या ठिकाणी ज्यावेळी 9चं आव्हान होतं त्यामध्ये फक्त 6 धावा देऊन निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचून ठेवलेल्या ते शशिकांत वर्तक यांनी. मात्र एखादा बळी घेण्यात त्यांना अपयश आलेलं आहे, तरी सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कोणत्याही प्रकारचा नो किंवा वाईड न देता 6 चेंडूवर फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि एक चांगली कामगिरी, अशीच गोलंदाजी होण्याची अपेक्षा या ठिकाणी. आणि स्वतः यष्टीरक्षणासाठी शशिकांत वर्तक हे पेंढरपाडा संघाचे कर्णधार. बघा, एक अष्टपैलू कर्णधार कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शशिकांत वर्तक साहेब. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि यष्टीरक्षण या सर्व क्षेत्रात माहीर असलेले, माझ्या मते आमच्या पेंढरपाडा संघाचे महेंद्रसिंग धोनी असं त्यांना म्हटलं तर वावगं ठरू नये. कदाचित महेंद्रसिंग धोनी कधी ओपनिंगला बॉलिंग केली नसेल, पण यांनी केली. निश्चितच एक चांगलं योगदान त्यांचं. आणि एक झुंजार गोलंदाज विशाल म्हात्रे, अत्यंत वेगवान गोलंदाज, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त विकेट्स मिळवण्याचा बहुमान मिळवणारे विशाल म्हात्रे. त्यांच्या समोर आहे त्यामोल. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दिशेनं संतपणे खेळून काढल्या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि हा खरोखरच एक ओहो, या ठिकाणी विशाल याच्यावर निश्चित नाराज असतील त्याचे सहकारी. एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं राकेश म्हात्रे यांचं. मात्र विशाल म्हात्रे यांना तो चेंडू पिकअप करता आलेला नाही. दरम्यान धावचीतचा एक मौका गमावलेला आहे. 2 धावा मिळत आहेत गोरदेव संघासाठी. एक चांगली बातमी, धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती बिनबाद 8. एक्सर ए संघनायक नंदू पाटील, एक्सर ए कॅप्टन. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दात मागले पंचांजवळ, मात्र पंच दात फेटाळत आहेत. फेकी मात्र चुकीची. येथे मात्र ह्या प्रकारे क्षेत्ररक्षण जर होत राहिलं सर पेंढरपाड्याचं तर नक्कीच त्याचं भुगतान भोगावं लागेल अंतिम क्षणी. एक्सर ए कॅप्टन नंदू पाटील आणि आईचं आहे. वाघवेट संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आपल्या प्लेलिस्ट आहेत माझ्याकडे, त्या घेऊन जायचे आहेत. नंदू भाऊ. धन्यवाद. या ठिकाणी पेंढरपाडा संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळताना दिसते आणि त्याचा फायदा होतो तो गोरदेव संघाला. आणि हा पुन्हा एकदा जोरदार फटका पाहूया. सीमा पार होतोय चेंडू. वेलकम बाउंड्री फॉर गोरदेव. अमोल यांना जे जीवदान दिलं त्यानंतर म्हणजे अमोल यांनी पाठीवळून पाहिलेलंच नाही की 2 चेंडूंवर दुहेरी फटके मारल्यानंतर हा चौकार आणि आपल्या संघाला अत्यंत चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलेला आहे. बिनबाद 14 अशी धावसंख्या होती ती गोरदेव संघाची. आणि आता मात्र निश्चित विचार करावा लागेल तो विशाल यांना. राईट हँडेड असून लेफ्ट हँडेड फलंदाजी करतात आणि या ठिकाणी एक चांगला चेंडू. निश्चितच या प्रकारची किचून गोलंदाजी करण्याची अपेक्षा असेल ती विशाल यांच्याकडून. आणि मी या फलंदाज सुद्धा कौतुक करेन कारण तो राईट हँडेड खेळून पुन्हा लेफ्ट हँडेड खेळतो. खरोखरच एक चांगलं कौशल्य की चेंडू पट्ट्यात घेणं, नुसतं खेळणं आवश्यक नाही. विशाल यांचा पुढचा चेंडू आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण शशिकांत वर्तक यांच्याकडून. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. पहिले 3 चेंडू थोडेसे महागडे ठरल्यानंतर पुढचे 2 चेंडू मात्र अत्यंत कुशलतेने हाताळताना विशाल म्हात्रे या ठिकाणी यष्टीरक्षक तयार नव्हते. पुन्हा एकदा एक 10-15 पावलांचा रनअप, राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार अपील करण्याचा प्रयत्न. मात्र एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मिळते. प्रत्येक चेंडू एकाच थेरीने मारण्याची ही जी पद्धत काहीशी थोडीशी महागडी ठरू शकते. 3 चेंडू चांगले गेले होते, मात्र नंतरचे 3 चेंडू आपल्या त्या शैलीमुळे फुकट गेले असे म्हणायला हरकत नाही. जरी एकेरी धाव जरी घेतली असती तरी धावसंख्या आज 18च्या घरात पोहोचली असती. ती 15 या धावसंख्येवर स्थिरावते. सुरुवातीचे 3 महागडे चेंडू टाकल्यानंतर मात्र विशाल म्हात्रे यांचं चांगलं प्रदर्शन. आणि या ठिकाणी आमचे बॉडी बिल्डर स्टार विनय म्हात्रे
अत्यंत चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून म्हणता येईल. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक थोडंसं महागडं. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा मोजाव्या लागल्यात आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत ते संघाचा आधारस्तंभ असलेले प्रशांत वर्तक साहेब. निश्चितच हा एक गुणी गोलंदाज, अनेक वेळा मोठ्या मोठ्या मातब्बर फलंदाजांना ज्यांनी तंबूत धाडलेले असे हे नावाजलेले गोलंदाज पेंढरपाडा संघाकडून प्रशांत वर्तक साहेब. तर त्यांच्या समोर आहे ती सलामीला आलेली जोडी अमोल आणि बाळकृष्ण. ही सलामीची जोडी 2 षटकानंतर सुद्धा अबाधित, हे यश मानावं लागेल ते गोडदेव संघाचं. प्रशांत वर्तक यांचा पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू पाहूया त्या ठिकाणी झेल होतो का. आणि या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, मात्र 2च धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 17. एक चांगली फलंदाजी बाळकृष्ण यांची. बाळकृष्ण यांना अमोल यांची खरोखरच एक तारणहार म्हणावं लागतील अमोल यांना. आणि या ठिकाणी मात्र झेल होते का पाहूया. नाही. आणि हा फेकी सुद्धा किती. ओ तरी प्रशांत वर्तक यांचा चांगला पिकअप आणि पहिला मोरा बाद करण्यात यश येते ते पेंढरपाडा संघाला. आणि या ठिकाणी बाळकृष्ण हे आपल्या वैयक्तिक 2 धावांवर बाद झालेले आहेत. तरी सुद्धा एक आनंद असेल तो पेंढरपाडा संघाच्या गोटात. यष्टीरक्षक शशिकांत वर्तक यांनी दीर्घकाळ धावून तो चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द केला आणि प्रशांत वर्तक यांचा एक चांगला साथ त्याला भेटलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी एक बळी मिळतोय तो पेंढरपाडा संघाला. पहिला बळी नावावर पेंढरपाडा संघाच्या. आता धावसंख्या होती ती 1 बाद 18. प्रशांत वर्तक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्यांच्या समोर पुन्हा एकदा अमोल. अमोल राईटी का लेफ्टी असा प्रश्न पडतो. दोन्ही प्रकारे ते अत्यंत लिलिया खेळू शकतात असे एक उत्कृष्ट फलंदाज अमोल. प्रशांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि पुढे आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. व्हॉट्सअप बॉलिंग, लवली बॉलिंग. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा असा गोलंदाज आहे की जो भल्या भल्यानं तंबूचा रस्ता दाखवू शकतो. यानंतर होणाऱ्या थँक्यू डीजे. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल उडवण्याचा मान या ठिकाणी आम्ही देतोय ते आगरी कोळी संघटनेचे अध्यक्ष श्री कमलेश म्हात्रे साहेब. कृपया आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देण्यासाठी पुढे यायचं आहे. धावसंख्या झालेली ती 18. चेंडू शेवटचे 3 चेंडू शिल्लक. Last 3 to go from the third over of प्रशांत वर्तक. आणि आता अमोल यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते निलेश अमोल आपले वैयक्तिक 12 धावसंख्येवर बाद झालेले आहेत. खूप चांगली धावसंख्या उभी केली होती. निलेश पाहूया. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक स्लोवर डिलेव्हरी, पण त्याला चांगल्या रीतीने खेळून काढलंय. क्षेत्ररक्षणाचं जाळं काही माझ्या लक्षात आलेलं नाही. या ठिकाणी एकच धाव व्हायला हवी होती, त्या ठिकाणी 2 धावा मोजाव्या लागतायत. 3 खेळाडू आपण सीमारेषेवर ठेवलेत आणि त्या ठिकाणी बराच एरिया हा धावांसाठी मोकळा ठेवल्यामुळे कदाचित या ठिकाणी चांगली दुहेरी धावसंख्या उभारता येते. धावसंख्येला चांगला आकार येतोय. धावसंख्या होती ती 20. जिंकण्यासाठी अजून 23 धावांची आवश्यकता, 24 धावांची आवश्यकता. 44चं आव्हान घेऊन उतरलेला आहे तो गोडदेव संघ आणि चांगला सामना करतोय तो निलेश आणि प्रमोद यांचं खातं अजून खोललेलं नाही. मात्र निलेश आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळत आहे. प्रशांत वर्तक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि अत्यंत छान
अशी गोलंदाजी शशिकांत वर्तक यांच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू स्थिरावतोय, मात्र तोपर्यंत एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत। या एक धावेबरोबर धावसंख्या होती ती 21। आणि या ठिकाणी माझ्यासोबत गुणलेखकाचं काम करतोय तो मनीष, अत्यंत तज्ञ, कोणत्याही प्रकारची चूक नाही। आणि प्रशांत वर्तक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बाद होतोय। वॉस अ कीपिंग बाय शशिकांत वर्तक आणि एक चांगला मोरा बाद होतोय। आणि प्रमोद हा आपलं खातही न उघडता तंबूत परततोय। एक निराशात्मक स्थितीने तो तंबूत येतोय आणि प्रमोद याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो खंबा, षटकार आणि चौकारांचा बादशाह पंकज, लेफ्ट हँडेड बॅट्समन फ्रॉम गोरदेव। आणि प्रशांत वर्तक, मी म्हटल्याप्रमाणे त्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे। 6 धावा देत 2 विकेट्स त्यांच्या षटका। तीन बाद 21 अशी धावसंख्या आहे ती गोरदेव संघाची। 3 षटकांती आणि जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 44 धावांचं, म्हणजे अजून 23 धावा आवश्यक आहेत त्या गोरदेव संघाला। 12 चेंडू 23 धावा, म्हणजे प्रति षटक 12चं आव्हान येऊन ठेपलेलं आहे ते गोरदेव संघाकडे। चांगली कामगिरी पेंडकरपाडा संघाची। प्रशांत वर्तक आणि शशिकांत वर्तक या दोन्ही गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। प्रशांत वर्तक यांनी धावा रोखून ठेवल्या तर शशिकांत वर्तक यांनी चांगल्या चांगल्या मोहऱ्यांना तंबूची वाट दाखवली। खूप खूप छान कामगिरी। पण त्याचबरोबर अमोल यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। अत्यंत चांगली फलंदाजी करत 12 धावा उभ्या केल्या होत्या संघासाठी आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून 1 धाव पूर्ण करतायत। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण। गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दिस टू। विथ दिस टू द स्कोर इज 23 आफ्टर 4.1 ओव्हर। व्हेरी नाइसली बॅटिंग हियर बाय गोरदेव प्लेयर्स। दे आर रियली डुइंग वेल फॉर देअर टीम। आणि उमेश मात्र आपल्याला एक सुवर्ण संधी, जर आपण या षटकात 2 बळी मिळवले तर आपणास मंगेश कमलाकर पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक। आणि जोरदार फटका, व्हाट्स अ ब्रिलियंट शॉट अँड व्हाट्स अ बिग वन, वेलकम 6। आणि याच गोष्टीची वाट पाहत होतो गोरदेव संघ। उत्तुंग षटकार, जबरदस्त फलंदाजी निलेश यांची। आतापर्यंत त्यांनी 11 धावा उभ्या केलेल्या आहेत, 2 दुहेरी आणि 1 षटकार। आणि जिंकण्यासाठी 10 चेंडूत 15 धावांची आवश्यकता। उमेश मात्रे थोडेसे चिंतातुर परिस्थितीमध्ये 1 4 5 7 8 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट। आणि या ठिकाणी मात्र एक स्वैर मारा म्हणावा लागेल, वाईड घोषित केलंय पंचांनी। दडपणात आलेले दिसत आहेत उमेश मात्रे। मात्र थोडंसं अशा वेळी आपण ज्या प्रकारे शशिकांत वर्तक किंवा प्रशांत वर्तक यांनी गोलंदाजी केली त्याप्रमाणे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आपल्या संघाचं हितासाठी चांगलं असेल। तर खूप छान फलंदाजी करतायत ते निलेश आणि पंकज। आणि या ठिकाणी सेफ शॉट, अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या कलाईचा उपयोग करत खेळून काढलेला आहे। दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक होतोय तो 32। जिंकण्यासाठी 12 धावांची गरज। एक चांगला गुणलेखक मनीष या ठिकाणी गुणलेखनाचं काम करतोय, अचूकरित्या काम करतोय, हे अत्यंत महत्वाचं।
आणि एक अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय आणि ज्या चुका व्हायला नको त्याच आपल्या होम ग्राउंडवर चुका करून थोडंसं प्रेक्षकांना निराश करतायत ते उमेश म्हात्रे. काहीतरी कानमंत्र देण्यासाठी प्रशांत वर्तक. धावसंख्या झाली ती 33. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. रिक्वायर 11 रन्स टू विन फॉर गोडदेव. उत्कृष्ट गोलंदाजी. फुलटॉस चेंडू दरम्यान क्षेत्ररक्षण खूपच लांबलचक. जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावसंख्या होती ती 35 सॉरी. मला मगाचपासून पडलेलं कोड क्षेत्ररक्षणाचं जे लेगच्या दिशेने लावलेलं आहे. निश्चितच आपण दुहेरी धावसंख्या मोजतोय आणि उमेश म्हात्रे खूपच मानसिक दडपणाखाली आलेले दिसत आहेत. मात्र या ठिकाणी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. शेवटपर्यंत चेंडू ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतात आणि या ठिकाणी मंगेश कमलाकर पाटील यांच्याकडून आपणास सुवर्ण संधी आहे 2000 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याची आणि परिमल खाटवा साहेब यांच्याकडून सुद्धा आपणास हॅट्रिकसाठी 3000 रुपये जिंकण्याची संधी आणि संघाला सुद्धा सुस्थितीत नेण्याची संधी. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर फटका. व्हॉट अ बिग वन, व्हॉट अ बिग वन. 6 ऑल द वे 6. निलेश यांची अत्यंत उत्कृष्ट कामगिरी. आतापर्यंत 2 षटकार आणि वैयक्तिक 21 धावांवर खेळतायत निलेश. प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक झालं पाहिजे त्यांचं. वैयक्तिक 21 म्हणजे जवळजवळ निम्मी धावसंख्या एक हाती उभी करणारा सेवागच म्हणावा लागेल आणि अत्यंत संयमी खेळ. एकच धाव घेतोय कारण आपल्याला आवश्यकताच नाही हाराकिरी करण्याची हे लक्षात आल्यानंतर एकेरी धावेवर समाधान. धावसंख्या होती ती 42 आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. जर आपण पृथक्करण पाहिलं असेल तर पहिलं षटक अत्यंत उत्कृष्ट, दुसरं षटक थोडंसं महागडं परंतु त्यातून सावरलं होतं. तिसरं षटक मात्र 4थ्या षटकानं घोर निराशा केलेली आहे पेंडकरपाडा संघाची. अत्यंत महागडं षटक. 21 धावा मोजलेल्या आहेत 6 चेंडूत आणि संघाचं 5वं षटक घेऊन येत आहेत त्या अजय घरात. आणि खरोखरच अजय घरात हॅलो यांचा मी स्वतः सुद्धा कधी कधी सामना केलेला आहे. अत्यंत अवघड त्यांच्या चेंडूवर खेळणं. 6 चेंडूवर 6 गडी बाद करण्याची क्षमता बाळगणारे अजय घरात स्वतः संघाचं 5वं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आणि आतापर्यंत 3 बाद 42 अशी उत्कृष्ट धावसंख्या 4 षटकात उभारलेली आहे ती गोडदेव संघानं. अजय घरत एक 7-8 पावलांचा रनअप. हो उत्कृष्ट गोलंदाजी. मी म्हटलं ना यांच्या चेंडूवर खेळणं खूप अवघड. त्यांच्या रनअप कडे जाऊ नका. चेंडूचा म्हणजे टप्पा आणि वेग यांचं मिलन उत्कृष्टरित्या करण्याची क्षमता असलेला हा गुणी खेळाडू पेंडकरपाडा संघातून खेळतोय. फक्त 2 धावा शिल्लक असताना सुद्धा आय कॅन डू या वृत्तीनं एक चॅलेंज ऍक्सेप्ट करून त्यांनी स्वतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. खरोखरच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अजय घरात आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्यांच्या समोर पुन्हा एकदा निलेश. आणि हा पाहूया उंच उडालेला झेल टिपता येतो का. आणि या ठिकाणी या सामन्याची समाप्ती असं म्हणायला हरकत नाही. गोडदेव संघ विजयी होतोय. विजयी आणि पराभूत दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन.